गुड मॉर्निंग माझ्या मैत्रिणींनो. तर चला बनवूयात कैरीची एक छान रेसिपी जी माझ्या घरात आम्हा सर्वांना आवडते. अर्धा किलो कैरी होती जी किसून घेतली, तांबडं तिखट, त्यानुसार गूळ आणि मोहरी. कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल चांगलं गरम होऊन दिलं, जेणे मोहरी टाकल्या तड 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 फुटेल. आणि हा किस सगळा त्याच्यामध्ये घातलेला आहे. आणि आता त्यानंतर त्याच्यात मी टाकते तांबडं तिखट. त्यानंतर जो गूळ आहे ना, तो गूळ किसलेला नाही हा, तसंच जर कडक असेल तर सुरीनेच बारीक करायचा. आणि आता हे आपण मिक्स करायचं. पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही. खूप 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 चवीची रेसिपी. आता थोडीशी हळद टाकते. हळद एकदम थोडी टाकायची, नाही तर कैरीचा आहे ना जो फ्लेवर आहे ना तो हे होतो, कमी होतो. त्यामुळे हळद कमी टाकायची आणि सतत हलवत राहायचं, म्हणजे त्या गुळाला पण पाणी सुटतं आणि त्यातच कैरी पण शिजते. तुम्ही केली का ही रेसिपी? नाही केली का? मग जा आजच मार्केटमधून कैरी घेऊन या. आमच्या इथे तर 50 रुपयाची अर्धा किलो भेटते. तुमच्या इथे कशी भेटते काय माहिती, तर जा पटकन घेऊन या आणि प्लीज ही रेसिपी माझ्यासाठी करून ठेवा. चपातीसोबत खायची, भाकरीसोबत खायची, हेल्दी आहे, मिरचट तिखट काहीही नाही आहे, मस्त आहे आणि खूप कमी वेळात होणारी आहे. बघा आता गुळाला कसं मस्त पाणी सुटलं आहे की नाही. सतत हलवत राहायचं, म्हणजे ते जो गुळाला पाणी सुटलेलं आहे ना, लगेच गॅस बंद नाही करायचा. आपल्याला हे पूर्ण फ्राय करून घ्यायचे, असं करायचं. थोडंसं मीठ टाकलं नाही तरी पण चालतं, तुमच्यावर आहे. तुम्हाला आवडलं तर टाका अगदी लाईटली, किंवा नाही टाकलं तरीसुद्धा चालतं. आता मस्त कसा कलर आला आहे बघा. मला तर आहे ना आता पण तोंडाला पाणी सुटले. मला तर काय आज खायची नव्हती, कारण माझा उपवास होता. मोहरीची फोडणी, त्याच्यामुळे मला तर काय खाता येणार नाही, पण मी संध्याकाळी खाणार आहे. हे ना ते किस्ता आहे ना, थोडं कैरीचं आलेलं आहे, जे मी काढते बाजूला. कैरीचा तुकडा आहे तो, कवळ्या कैरीचा, तो काढला मी बाजूला. आता इथे झालेलीच आहे, पण लक्ष द्यायचं बरं का, नाही तर हे गुळामुळं ना लगेचच खाली लागतं. आता चपाती मी करते, हे बघा. आता चला मी चपाती पूर्ण माझ्या बनवून घेते. तर झालं माझं स्वयंपाक फायनली. सर्वांना नाश्ता वगैरे दिलेला आहे. तर इथे बघा काळ्या आलता. काळ्या इतका फनी दिसत होता ना, अर्धच तोंड त्याने धुळीत पूर्ण पांढरं केलं होतं डोळ्यापासून वरती. त्याला म्हटलं भूक लागलेली आहे म्हणून आला. त्याला म्हटलं थांब. मगाशीच मिस्टरांनी दिलं बिस्किट, आला तरी पण त्याला याला पण बिस्किट मी देते. खूपच लाडात आलाय तो. भांडी पण घासायचं. कोण आहे? बसलाय. त्याला माहिती आहे आतमध्ये गेली म्हणल्यावरती खायला आणणार आपल्याला बरं का, काहीतरी आणणार खायला. बघा त्याला कॉन्फिडन्स आहे पूर्ण. वाट बघतोय, किती छान दिसतोय ना. चपलीच्या तिथे बिस्किट देते मी त्याला. शेजारी बांधकाम चाललंय, त्याच्यामुळे खूप धूळ असते सध्या बाहेर. मी किचनमध्ये होते तोपर्यंत मिस्टरांनी बेडरूम आवरली पूर्ण. इथे माझा किचन वाटा पण क्लीन झालेला आहे. स्वयंपाक केल्या मी लगेच क्लीन करते. गॅस वाटा पूर्ण घासून घेते. आता पाणी ठेवते आंघोळीला. लाईट पण गेली आहे. पाणी ठेवलं आंघोळीला. चहा ठेवलेला आहे. सगळेजण नाश्ता करतात आहेत ना, त्यामुळे चहा ठेवलेला आहे. तर रात्री मिस्टरांनी येते तर आज उपवास आहे म्हणून काल माझ्यासाठी ना केळीचे चिप्स आणले होते. हे बघा, याच्यामध्ये साबुदाणा भिजवून ठेवला आहे, त्यात बटाटा पण शिजवून ठेवला आहे. मला बाहेर जायचं आहे, आल्यावरतीच मग आता मी स्वतःसाठी खिचडी करेन. तर हे मी तयार झालेलं आहे मस्त साडी वगैरे घालून. आम्ही चाललेलो आहे. 1-2 कामं आहे. हॅलो माय यूट्यूब फॅमिली. तर बघा मी किती वाजता गेलते, साधारण घरातून बघा 10ला निघायचं होतं, पण सगळं आवरता 11 वाजले. आणि ते येता मला झाले 1:30 वाजले. मला आम्हाला घरी सोडून मिस्टर गेले ऑफिस. तर खूप गरम होते. आमच्या गावाची जत्रा आहे हनुमान जयंती, ते ऑफिसवरती गेले आणि ना आजपासून आहे ना आमच्या देवाचा घट बसतो. 1:30 वाजता घरी आलो आम्ही. तर आज आहे 25 तारीख आणि 2-3 काम काळभैरवनाथ, अंबरनाथ आणि आई जोगेश्वरी हे आमचे ग्रामदैवत आहे. तर आहे ना आज आहे ना घट बसतो 9 दिवसाचा, आणि बरोबर 9व्या दिवशी ना गावाची
जत्रा असते, त्याला आम्ही उरूस म्हणतो. तो उरूस 2 दिवसाचा असतो. उरूस असतो 9व्या दिवशी, म्हणजे त्या दिवशी बरोबर हनुमान जयंती येते. हनुमान जयंतीच्या दिवशी उरूस असतो. मग आहे ना, मी आज उपवास धरलेला आहे. मग माझे मिस्टर, आम्ही सकाळीच गेलतो देवाला. तेल व्हायलं, खडीसाखर वगैरे ठेवली. मेन तेल व्हायचं असतं, कारण 9 दिवस तिथे सगळ्या अशा पंत्या लागतात. देवाचा दिवा कंटिन्यू चालू असतो. त्याच्यामुळं मग देवाला तेल देणं ना खूपच शुभ मानतात. आणि मग आम्ही गेलतो आज, आणि माझ्या मुलीला सुट्ट्या आहेत तर तिला पण मम्मीकडे सोडलं सुट्ट्यांसाठी. आणि म्हणजे सुट्ट्या तर आता संपत आल्यावरती गेली. जवळच माहेर असून पण जाणं काही होत नाही, काही निमित्त असेल तर. आता देवाला जायचं होतं, मग तसंच ऑन द वे होतं, त्यामुळं आम्ही सोडून आलो तिला. आणि इतकं छान प्रसन्न वाटलं. देवळात सगळी तयारी चालू आहे. मी थोडंसं व्हिडिओ काढलेला आहे. सकाळी मला सगळं स्वयंपाक वगैरे आवरता सगळं भांडी वगैरे घासले, सगळं क्लिनिंग वगैरे करता मला 10 वाजले. आणि मग नंतर स्वतःचं आवरता सगळं मग निघूस्तवर आम्हाला घरातच 11 वाजले. तसं आम्हाला 10 वाजताच निघायचं होतं, पण निघता आम्हाला 11 वाजले, कारण ह्यांना परत ऑफिसवरती जायचं होतं. मग आत्ता आम्ही 1:30 वाजता आलो. ह्यांनी आम्हाला घरी सोडलं आणि मग ते ऑफिसला गेले पुन्हा आम्हाला सोडून. आणि येता मुलाला पिकअप केलं. त्याला घेतलं नव्हतं, कारण आता त्याची परवापासून एक्झाम आहे, त्याच्यामुळे त्याची पण शाळा बुडवता येत नव्हती. मग येता त्याला पण पिकअप केलं. आणि अलीकडे मला एक वस्तू हवी होती माझ्या किचनसाठी, जी सध्या खूपच नेसेसरी झालेली आहे. इतके दिवस म्हणजे काय वाटत नव्हतं, आणि वाटलंही नव्हतं कधी त्या वस्तूची मला गरज पडेल, असं मला वाटलं नव्हतं. पण ती वस्तू आम्ही म्हणजे 2 दिवस झाला आम्ही पाहतोय, पण आम्हाला काही पाहिजे तशी मिळत नव्हती. माझे मिस्टर पण काल ऑफिसवर नेते तर आणणार होते. त्यांनी मला व्हॉट्सअपवरती फोटो पाठवले होते, आणि पण मला काही तेव्हा एवढी आवडली नव्हती. मग म्हणलं आपण दोघे प्रत्यक्ष जाऊनच बघूयात. मग येता तेही आज आम्ही काम उरकलं. तर किचनसाठी ती वस्तू आहे. सध्या ती खूप नेसेसरी आहे. मार्केटमध्ये तिचा स्टॉक पण आता अवेलेबल होत नाही. कुठली वस्तू असेल, ओळखलं तुम्ही? येस, ती वस्तू आहे, ही आहे ती वस्तू, ज्याला आपण म्हणतो इंडक्शन. तर मी ती आल्यावरती देवाजवळ ठेवली, कारण घरात आपण छोटी वस्तू असू दे मोठी वस्तू असू दे, आधी आपण देवाजवळ ती ठेवतो. हळदी कुंकू लावून, थोडे तांदूळ वाहून, साखर ठेवतो, त्याची म्हणजे पूजा करतो. लक्ष्मीच्या रूपातच, लक्ष्मीच्या आशीर्वादाने ते आपल्या घरात आलेले असते. असं बऱ्याच माझ्या मैत्रिणी करत असतील. ज्या करत नाही त्यांनी चालू करा. आपण साधी घरात इस्त्री घेऊ दे, किंवा साधी प्लॅस्टिकची खुर्च्या जरी घेतल्या ना आपण, तर आधी त्याची पूजा करायची असते. आता हे माझ्या मम्मीला करताना मी पाहिलं आहे पहिल्यापासून, त्याच्यामुळे ती सवय मला लागलेली आहे. आणि मग आता ती अजून मी ओपन नाही केलेली. आता मग मिस्टरांना म्हणलं तुम्ही संध्याकाळी आल्यावरती तेव्हाच आपण ओपन करू. तर असं आहे. तर येताना खूप ऊन होतं आणि खूप गरम झालेलं आहे. तर असं होतं आजचं माझं रुटीन. आता त्याचं जेवण वगैरे बघायचं, आणि संध्याकाळचा मग स्वयंपाक. तर ही जेव्हा मी इंडक्शन वापरेल त्याच्यावरती स्वयंपाक करेल. हां, आधीच्या ज्या इंडक्शन होत्या ना, म्हणजे आत्तापर्यंतच्या आपण ज्या बघत होतो त्या इंडक्शन ना, त्याच्यावरची भांडी बघा वेगळी असायची. पातळ भांडी असायची, स्टील आणि आयरन मिक्स भांडी असायची. ॲल्युमिनियम चालतच नव्हतं त्या इंडक्शनवर. डायरेक्ट आपण त्याच्यावरती कुकिंग करायचो. पण आत्ताच्या ज्या लेटेस्ट इंडक्शन आहेत ना, त्यांचं कसं आहे, त्यांना एक स्टीलची अशी जाळी असते वरती. ती जाळी कशासाठी आहे, कारण त्याच्यावरती सगळी भांडी चालतात. पहिले इंडक्शन मशीनवरती सगळी भांडी चालत नव्हते. त्याची पातळ अशी फ्लॅट भांडी असायची, चप्पट भांडी असायची. ते इंडक्शनवर फक्त तीच भांडी चालायची. ॲल्युमिनियमची भांडी चालत नव्हते पहिले. पण आता ती जी त्यांनी स्टीलची जी वरती जी हे दिलेली आहे, जाळी दिलेली आहे, ती जाळी एकदा गरम झाली की त्याच्यावर आपण कोणतंही भांडं ठेवून स्वयंपाक करू शकतो. अशी ही इंडक्शन मशीन आहे. त्याला ऑप्शन आहे फ्राय करायचं ऑप्शन, राईस वगैरे. ते ऑप्शन आपण सिलेक्ट करण्यापेक्षा ऑल कुकिंगवरती ठेवायचं, आणि कमी जास्त स्पीड आहे. भांडं ठेवलं की लगेच ह्याच्यावरती म्हणजे गरम होतं. त्याच्यामुळं चहा दूध आपण तापायला लावलं ना तर तिथं थांबायला लागतं, कारण लगेच नाही तर उतू जातं. असं आहे.
तर चला बाय गाईज. आणि मेन मला माझ्या फॅमिली तुम्हाला हे सांगायचं आहे की मी तुम्हाला जसं म्हणायचे माझा फोनचा प्रॉब्लेम होता, तर आता तो सॉल्व झालेला आहे, म्हणून माझे व्हिडिओ आता कंटिन्यू येत आहेत. तर प्लीज 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 मला सपोर्ट करा. मला सपोर्टची खूप गरज आहे. प्लीज सपोर्ट करा. तुम्ही दुसरे कसले पण व्हिडिओ बघता, ते व्हिडिओ बघण्यापेक्षा प्लीज अशा व्हिडिओ पाहत जा ज्यांना खरंच काहीतरी म्हणजे नॉलेज द्यायला आवडतं किंवा ज्यातून तुम्हाला काहीतरी इन्स्पिरेशन मिळतं. तर माझे व्हिडिओ असेच असतात. तुम्हाला काहीतरी इम्प्रेशन भेटल, माहिती भेटल, आणि माझा हेतू तोच आहे की तुम्हाला काहीतरी माहिती द्यायचा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे उपयोगी पडतील हाच फक्त माझा हेतू आहे. त्याच्यामुळे प्लीज व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि एक लाईक करत जा. एक लाईक करायला काही पैसे वगैरे कट होत नाही. एक लाईक करा म्हणजे जेणेकरून मला काय म्हणतात ते अजून कॉन्फिडन्स येतो आणि काही शब्द पण आठवेना. तुमचे मी लाईक पाहिलं ना तर मला खरंच खूप प्रोत्साहन मिळतं आणि आनंद पण होतो. चला बाय, सपोर्ट करा. तर हे आहे आई जेवची चल चल. आमचं ग्रामदैवत कैसे भी हालत में आधी बटन सगळी मंदिरात वाटते. सगळ्यांची लगबग चालू आहे गावकऱ्यांची. पुजारी लोक तयारी करतात घट बसायची. गावकऱ्यांचे पण समय आलेले आहेत. तेलाचे पुड्यांचे ढीग लागलेले आहेत आणि असं टप पण ठेवलेलं आहे की कोण सुट्टं तेल देतं, कोण पॅकेटमध्ये देतं. इथे कीर्तन, आता कीर्तनाला लोक बसतील. हे बघा देवाचा कळस, घ्या दर्शन. तर मिस्टरांनी वेळात वेळ काढून मला नेलं.